नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अर्जुन सरंजामेला भेटण्याची तयारी करत असतो तेव्हा सायली म्हणते की मीही येते. तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही, मला एवढी मोठी रिस्क तुम्ही घेतलेली चालणार नाही. तितक्यात चैतन्य येतो आणि दोघेही सरंजामेला भेटण्यासाठी तिथून निघून जातात. ते दोघेही एका अड्ड्यावरती सरंजामे इन्स्पेक्टरला भेटतात. अर्जुन त्याची ओळख करून देतो आणि वात्सल्य मर्डर केस मी हँडल करतोय असं सांगतो. विलासचा खून होण्याअगोदर 2 महिने तो तुमच्या कस्टडीमध्ये होता, म्हणून चौकशी करण्यासाठी मी तुमच्याकडे आलो आहे. त्यामध्ये विलासची बेल ज्या व्यक्तीने करून दिली त्याचे कागदपत्र त्या फाईलमध्ये नाहीत. सरंजामे सांगतो की मी जोपर्यंत ड्युटीवरती होतो तोपर्यंत बेलचे पेपर्स तिथून कुठेही गेलेले नव्हते. मला एक आदर्श पोलीस ऑफिसरचा अवॉर्डसुद्धा मिळाला आहे. मी अजूनही जर ड्युटीवरती असतो तर ते पेपर्स कुठेही गेले नसते याची मी खात्री देऊ शकतो. आता सरंजामे अर्जुन आणि चैतन्यसमोर स्वतःचं इम्प्रेशन पाडतो की तो कसा प्रामाणिक आहे आणि कसं तो दारूच्या एकाही थेंबाला स्पर्श करत नाही. प्रताप आणि कल्पनाला तन्वीच्या लग्नाबद्दलचा त्याचा निर्णय सांगतो. प्रताप म्हणतो की तुझा निर्णय नक्की झाला आहे ना, कारण आपण तन्वीशी जे काही वाईट वागलोय त्यानंतर मला तर खूपच भीती वाटते आणि जेव्हा हे सगळं रविराजला समजेल त्यावेळेस मात्र काय होईल, तो कसा रिॲक्ट करेल हे काहीच सांगता येत नाही. आता इकडे महिपत एका पाकिटामध्ये पैसे टाकतो आणि त्याच्या माणसाला सांगतो की हे पैसे सरंजामेपर्यंत पोहोचले पाहिजे. जोपर्यंत त्याच्या घशामध्ये पैसे जात नाही तोपर्यंत तो आपलं काम करणार नाही आणि तो माणूस आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. इकडे प्रताप म्हणतो तर तुझा निर्णय जर ठाम असेल ना तर आपण बोलूयात रविराजशी. कल्पना म्हणते पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुमच्या या लग्नाबद्दल अर्जुन आणि सायलीला काहीच कळता कामा नये. आणि तितक्यात सायली कल्पनाच्या साड्या घेऊन त्या ठिकाणी येते. इकडे अर्जुन विचारतो की विलासची बेल ज्या व्यक्तीने केली होती रविकांत देशमुख, त्याच्याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का? तेव्हा सरंजामे म्हणतो माझ्या अख्ख्या लाईफमध्ये मी खूप केसेस सॉल्व केले आहेत, त्यामुळे असं पटकन लक्षात येणार नाही. जर काही धागेदोरे समजले तर मी तुम्हाला नक्की कळवेल. अर्जुन आणि चैतन्य तिथून निघून जातात तेव्हाच ते महिपतने पाठवलेल्या माणसाला धडकतात. अर्जुनला त्या माणसाचा चेहरा जरा ओळखीचा वाटतो पण त्याच्यावर पटकन लक्षात येत नाही. तो माणूस लगेचच चेहरा लपवून तिथून निघून जातो. चैतन्य विचारतो की काय झालं? तेव्हा अर्जुन म्हणतो की काही नाही, चल आपण बाहेर जाऊन बोलूयात. आता तो माणूस सरंजामेकडे येतो आणि त्याला पैशांची गड्डी देतो. इकडे अर्जुन आणि चैतन्य जेव्हा बाहेर येतात तेव्हा अर्जुन चैतन्याला सांगतो की जो आत्ता माणूस धडकला ना त्याला मी कुठेतरी पाहिलंय पण कुठे हे आठवत नाहीये. चैतन्य म्हणतो आपण अशा ठिकाणी होतो ज्या ठिकाणी कुठल्याही केसचा साक्षीदार आपल्याला भेटू शकतो, त्यामुळे सोडतो त्याचा इतका विचार करू नकोस. अर्जुन आणि चैतन्य तिथून निघून जातात. आता इकडे कल्पना सायलीवरती खूपच ओरडते. तू सारखी सारखी आमच्या खोलीमध्ये का येतेस? आणि तिला हाताला धरून खाली घेऊन येते. विमल, तुला तुझी कामं करता येत नाहीत का? तू तुझी कामं दुसऱ्यांवरती का टाकतेस? सायली म्हणते अहो आई, त्याच येणार होत्या पण मीच म्हटलं की मी देते म्हणून. प्रताप म्हणतो हो बरोबर आहे ना, म्हणजे तुला आमचं बोलणं चोरून ऐकता येईल. आता आम्हाला आमच्याच घरामध्ये बोलायची चोरी आहे का? अश्विन म्हणतो डॅड काय आहे ना, आता ही आपल्या घरातल्या गोष्टींवरती ना नजर ठेवून असते, काय माहिती आपल्या घरातल्या गोष्टी कुठं जाऊन सांगते. सायली म्हणते अहो अश्विन भाऊजी, मी असं का करेल? कल्पना म्हणते तू आणि अर्जुनने जे काही केले ना त्याच्यानंतर काहीच शक्य नाही. आता हे सगळं बोलणं अर्जुन ऐकतो. अश्विन सायलीवरती ओरडतो आणि तू अगोदर सांग की आमचं बोलणं तू काय काय ऐकलंस. आता इकडे महिपत सरंजामेला फोन करून विचारतो की भरलं का गाडीमध्ये पेट्रोल? तुम्ही असंच मरेपर्यंत तोंड बंद ठेवावं. सरंजामे म्हणतो तुम्ही फक्त वेळेवर मला हप्ता पोहोचवत जा, कारण कसं आहे ना, तुम्ही जर कल्टी मारली तर मलाही पलटी मारावी लागेल ना. आता इकडे सरंजामे स्वतःशीच म्हणतो की एका हातामध्ये अर्जुन सुभेदारचा पत्ता आणि दुसऱ्या हातामध्ये या महिपतचा पत्ता. जेव्हा जशी वेळ लागेल तसा तो खेळायचा. जर अर्जुनला कळालं की मी महिपतबद्दल कामं करतो तर तो मला जेलमध्ये टाकेल आणि जर महिपतला कळालं की मी अर्जुनला भेटलो तर मग मात्र तो माझा जीवच घेईल. त्याच्यामुळे या दोघांनाही काही बोलायचंच नाही. मग शेवटी जिंकणार कोण? रिटायर इन्स्पेक्टर नितीन सरंजामे असं स्वतःचंच कौतुक करतो. इकडे सायली म्हणते की मी फक्त एवढंच ऐकलं की यातील अर्जुन आणि सायलीला काहीच कळता कामा नाही. अर्जुन म्हणतो वा, म्हणजे आमच्याच घरामध्ये आता आमच्याच विरोधामध्ये प्लॅनिंग सुरू आहे तर? प्रताप म्हणतो आम्ही असं काही स्पेसिफिक बोलत नव्हतो, पण या घरातली कोणतीच गोष्ट तुम्हाला कळू नये एवढी आमची बेसिक इच्छा आहे. कल्पना म्हणते आणि म्हणूनच तुझी बायको हेरगिरी करत होती ना, आणि हे जर असंच चालणार असेल ना तर अर्जुन तुम्ही दोघे इथे राहा, आम्ही जातो बाहेर कुठेतरी. अर्जुन म्हणतो चला मिसेस सायली, आपण आपल्या खोलीमध्ये जाऊया, कारण यांचं हे असंच चालू असणार आहे. कारण इथं घरामध्ये कोणाचीही चूक असली तरीही शिक्षा मात्र माझ्या बायकोलाच मिळते आणि मला खात्री आहे तुम्ही कोणाचंच बोलणं चोरून ऐकणार नाहीत. आता इकडे सायली देवासमोर दिवा लावते आणि तिला मात्र सगळे मागचे क्षण आठवत असतात. ती खूपच टेन्शनमध्ये असते
अर्जुन म्हणतो की काय झालं, तुम्ही इतका कसला विचार करताय? सायली म्हणते माझ्या मनातली भीती कमीच होत नाहीये. सरंजामेकडून सुद्धा काही माहिती मिळाली नाही. घरामध्ये सुद्धा वाद झाले. आता इजा बिजा तिच्या नाही झालं म्हणजे मिळवलं. अर्जुन तिची समजूत काढतो, असं काही होणार नाही. तेव्हा सायली पुन्हा देवाला मनामन प्रार्थना करते. माझ्या मनातली भीती कमी होण्याऐवजी वाढतच चालली आहे. एकदा मधुभाऊंशी बोलते म्हणजे मला बरं वाटेल. सायली त्यांना कॉल करते आणि तुम्ही बरे आहात ना, तुम्हाला काही हवं असेल तर मला किंवा जानकीला सांगा असं बोलते. मधुभाऊ म्हणतात अगं हो, किती काळजी करशील माझी. इथे सगळं ठीक आहे गं, पण फक्त थोडासा एकटेपणा वाटतोय. तू नाहीस, कुसुम नाही. जेलमध्ये वाटत होतं ना तसा एकटेपणा वाटतोय. मला एक सांग, हे कधी जमणार आहे? सायली बोलत असतानाच मधुभाऊ फोन कट करतात. मात्र सायली खूप चिंतेमध्ये असते. मी बोलता बोलताच मधुभाऊंचा फोन कट झाला आणि आता फोनच लागत नाहीये. अर्जुन म्हणतो की रिलॅक्स व्हा आणि तुम्ही जानकी बहिणीला कॉल करा. सायली जानकीला फोन करून सांगते. तेव्हा जानकी म्हणते की तू टेन्शन घेऊ नकोस, नेटवर्कमुळे झालं असेल, पण तरीसुद्धा मी एकदा लगेच जाऊन बघून येते. इकडे कल्पना अश्विनची समजूत काढते की सायली आणि अर्जुनला तन्वी अजिबात आवडत नाही ना, त्याच्यामुळे आपण त्यांना या लग्नापासून लांबच ठेवूयात. प्रताप म्हणतो एकदा का पूर्ण आई आली की आपण लगेचच प्रतिमा आणि रविराशी बोलून घेऊयात, आपल्याला घाई करायला हवी. कल्पना म्हणते अरे तुझ्या लग्नामध्ये कुठलेही विघ्न यायला नको ना, म्हणूनच हे सगळं चाललं आहे ना. तुझं लग्न निर्विघ्न पार पाडणं ही आता माझी जबाबदारी आहे. इकडे सायली मधुभाऊंसाठी खूपच काळजीमध्ये असते. अर्जुन तिची समजूत काढतो. जानकीकडे आपण मधुभाऊंना सेफ ठेवण्यासाठीच तर पाठवलं आहे ना, त्यांना काहीही होणार नाही, तुम्ही टेन्शन घेऊ नका. सायली देवाला प्रार्थना करते की देवा, महिपत नावाचं संकट माझ्या मधुभाऊंवरती घोंगावतंय, त्यांना सुखरूप ठेव. इकडे जानकी जेव्हा मधुभाऊंच्या खोलीवरती जाते तेव्हा तिथे मधुभाऊच नसतात. मधुभाऊ तिथून बाहेर निघून गेलेले असतात. आता मात्र जानकी खूपच टेन्शनमध्ये येते. तर मित्रांनो, येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सयाजीराव आणि महिपत यांची चांगलीच पार्टी जमलेली असते. महिपत म्हणतो तो मधुकर पाटील कुठल्या वेळामध्ये जाऊन लपलाय कोणास ठाऊक, आणि नेमकं त्याच वेळेस मधुभाऊ त्याच्या शेजारून जात असतात. मात्र जानकी त्या ठिकाणी येते आणि ती त्याला बाजूला करते. मधुभाऊंवरती ओरडूनच म्हणते की मधुभाऊ, तुम्हाला कळत कसं नाही, तो महिपत तुमच्या जीवावरती उठलाय. हात जोडूनच म्हणते माझ्यासाठी आणि सायलीसाठी तरी पळून जाऊ नका. जानकीचा पाठलाग करणारी ऐश्वर्या नेमकी दोघांचं बोलणं ऐकते आणि ती म्हणते की म्हणजे डॅडांचा मित्र महिपत ह्या मधुभाऊंच्या जीवावर उठलाय काय? ऐश्वर्या, अगं तर तुला तर लॉटरी लागली, एका दगडामध्ये 2 पक्षी. ती लगेचच जानकी आणि मधुभाऊ बोलत असतानाचा फोटो काढून घेते. आता इकडे सायली आणि अर्जुन मर्डर केसच्या इन्व्हेस्टिगेशनसाठी जात असतात. त्याच वेळेस त्यांनी वेषांतर केलेलं असतं. अर्जुन सायलीच्या नवीन रूपाकडे पाहतच राहतो. सायली म्हणते की आपण असं वेषांतर करून गेलंच पाहिजे का? अर्जुन म्हणतो की आपल्याला कोणी ओळखायला नको, आणि खास करून महिपत जर त्या केसमध्ये इन्व्हॉल्व असेल तर आपल्याला खूपच काळजी घ्यावी लागणारच ना. इकडे महिपतकडे मधुभाऊंचा फोटो असतो आणि तो नेमकी सयाजीराव पाहतो. तो हातामध्ये फोटो घेऊन म्हणतो की ह्या म्हाताऱ्याला कुठंतरी पाहिल्यासारखं वाटतंय. इकडे सायली आणि अर्जुन दोघेही नव्या गेटअपमध्ये असतात. सायली म्हणते तुम्ही खूप हँडसम दिसताय, आणि अर्जुन सुभेदार आहात असं वाटत सुद्धा नाही. अर्जुन म्हणतो की आता आपल्याला त्या ब्युटिकमध्ये कोणीही ओळखणार नाही आणि कोणाला संशयसुद्धा येणार नाही की आपण आश्रम मर्डर केससाठी इन्व्हेस्टिगेशन करायला तिथं गेलो आहोत. तर मित्रांनो, आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.